विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांच्या निवाऱ्यासाठी नवा मंडप उभारण्यात आलेला आहे। मंदिरातील बाजीराव पडसाळी इथं हा मंडप उभारण्यात येतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संपूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने हलक्या वजनाचं लोखंड आणि पत्र्यांचा वापर करून या मंडपाची उभारणी केली जाते। त्यामुळे भाविकांना आता काही काळासाठी मंदिरात थांबायला एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे। विठ्ठल मंदिरात पूर्वीची अवजड जी बांधकामं होती नंतरच्या काळात झालेली ती काढून अशा रीतीनं मंडप टाकायला सुरुवात झालेली आहे। ही बाजीराव पडसाळीचा भाग आहे। या इथं भाविक येत असतात, विठ्ठलाचं दर्शन घेऊन ज्यावेळी मंदिरात फिरतात त्यावेळेला भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, पावसाचा त्रास होऊ नये यासाठी ही नवीन टेक्नॉलॉजीचा मंडप उभारण्याचं काम सुरू आहे। जवळपास निम्म काम झालेलं आहे। याच पद्धतीने पलीकडच्या बाजूला सुद्धा अशाच रीतीचा मंडप उभारला जाणार आहे। लोखंडी मंडप आहे पण वजन ह्याचं कमी असणार आहे आणि ह्याच्याबद्दल जी काय आता काम चालू आहे या कामातच याचा सहभाग होता। हे रावसाहेब कशा पद्धतीचं चालू आहे काम, कसलं म्हणायचं याला? हे आपण आता इथं भजन कीर्तन लोक थकून येऊन इथं बसतात, बसून पुन्हा उत्साह आलं की फुगड्या खेळतात। हे मंडप ह्याच्यासाठी बाजीराव पडसाळी आपण याला म्हणतो। हे अगदी व्यवस्थित भाविकासाठी फुगड्या खेळण्यासाठी म्हणा, बसण्यासाठी म्हणा, करण्यासाठी मंदिर समितीने एक मंडप असा सुचवला होता। त्या मंडपाचं काम आता 50% झाले आहे, 50% होणार आहे, पण एक उत्कृष्ट हा मंडप होणार आहे। भाविकांना निवारा मिळण्यासाठी अशा रीतीचा सुंदर मंडप तयार केलेला आहे आणि या ओवऱ्यासुद्धा आता भाविकांच्या विश्रांतीसाठी सज्ज करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।